तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याकडून आगळीवेगळी मागणी करण्यात आली आहे। साखर, खाद्यतेल आणि कडधान्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर निम्म्यावर आणावेत, तर दारूचे दर तब्बल 10 पटीने वाढवावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या महागाईचा सर्वसामान्य नागरिक व महिलांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असून सण उत्सवांच्या काळात गोड पदार्थांसाठी साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे साखरेसह खाद्यतेल आणि कडधान्यांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत जीवनावश्यक वस्तू महाग होत असतील तर मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा प्रत्यक्ष लाभ कितपत मिळणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। मी आज हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिलं। या पत्राचा विषय असा आहे, साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव 10 पटीने वाढवावे। राज्यामध्ये 3 दिवसात साखरेचा भाव न परवडणारे झाले आहे। हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड करतातच व याकरता प्रामुख्याने साखर लागते। राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्याकरता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चालली नाही। राज्यामध्ये सणावाराला घरगुती पदार्थ करण्यास लाडकी बहीण अग्रेसर असते व अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणे परवडणार नसेल तर ह्या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून यांचा अपमान करीत आहात। साखर, खाद्यतेल, कडधान्य यांचे भाव कौटुंबिक वापराकरता अर्ध्यावर आणावे। ज्या दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तरुण पिढी बरबादीकडे जात आहे, अशा दारूचे भाव आपण 10 पटीने वाढवल्यास राज्यामध्ये आपणास महसूल मिळेल, आपला घाटा भरून निघेल व साखर, गोडतेल व घरगुती वस्तू यांचे भाव अर्ध्यावर आल्यास जनता सुजलाम सुफलाम होईल। महाराष्ट्र विधानसभेत व विधान परिषदेत आपण इतके बहुमत जमा केले, आपण कोणताही कायदा केला तरी तो पारित होतो। आपल्या निर्णयात कोणीही बोलत नाही। जनतेने स्वसंरक्षणाकरता आंदोलन केले, लढत दिली तर त्यांच्यावर पोलीस केसेस होतात। जनता आंदोलन करत नाही याचा अर्थ असा नाही आपण जे करत आहात ते सर्व चांगले आहे। आमच्या मागणीचा आपण विचार करावा हीच अपेक्षा